हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 28 साईज प्रिन्सेस कट बोटनेक कटिंग. त्यासाठी लागणारे अगोदर आपण मापे बघूया. उंची 12.5, छाती 28, कमरघेर 24, पुढचा गला 6, मागचा गला 2 इंच, बाही 9.5, बंदघेर 8.5. मुंडा आणि गला रुंदी शोल्डर हे आपण चार्टनुसार घेणार आहोत. तर बोटनेक ब्लाउज चार्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे. तुम्ही बघितला नसेल तर बघा. यावरून तुम्ही कोणत्याही साईजचं बोटनेक ब्लाउज डिझाईन कटिंग करू शकता. सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. दुप्पट मधून एक आडवी रेघ आखून घ्यायची. नंतर आपण घ्यायचं आहे चार्टनुसार शोल्डर. तर आपण इथे 28 साईज नुसार शोल्डर येते 6, मुंडा खोली येते 6 इंच, 6 बाय 6 इंचाचा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायची आहे आपल्याला उंची आहे आपली 12.5. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. तर आपली उंची 12.5 आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून होतात 13.5. तर अशा प्रकारे 13.5 वरती मी मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या उंचीनुसार 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग काढून. छाती आहे 28, 28चा चौथा भाग 7, 7 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून होतात 9. तर अशा पद्धतीने 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपण इथे कमर घेराचाही चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचा आहे. तर कमर घेर आहे 24, 24चा चौथा भाग 6, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 8 होतात. 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने 2 इंच आणि छातीच्या साईडने अर्धा इंच अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. नंतर मुंडा खोलीचा सुद्धा शेप मारून घ्यायचा. 6ची शोल्डर आहे म्हणून गला रुंदी येईल 2.5 इंच. चार्टनुसार आपण गला रुंदी घ्यायची आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. पुढचा गला आहे 6 इंच, बरोबर मुंडा खोलीच्या शेपवरतीच येतो. रुंदीला सुद्धा आपण खालती 2.5 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. नंतर 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. 12.5ची उंची आहे म्हणून मी इथे 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंचावरती. पण तुमची उंची जास्त असेल तर 3.5 इकडच्या साईडने आणि 3 दुसऱ्या साईडने घेऊन अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. नंतर इथे मी आडवीला सुद्धा 3.5 इंचावरती मार्किंग करते. तुमची 28ची छाती असेल तर 3.5 इंचावरती मार्किंग करा आणि 30ची असेल तर 4, 32ची असेल तरी पण 4 इंचावरती आणि 34 असेल तर 4.5 वरती आणि 36ची असेल तर 5 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग घ्यायचं आहे. नंतर 2 इंच मध्ये गॅप ठेवायचा आहे. पाऊण इंच दोन्ही साईडने वाढवायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. प्रिन्सेस कटचा शेप मारताना अगोदर खालती पानाच्या आकाराचा शेप मारून घ्यायचा. वरचा शेप असेल तो लाईनच्या आतमध्ये असेल आणि खालचा शेप आहे तो लाईनच्या बाहेर. आणि डॉट मारताना 2-3 डॉट सरळ घ्यायचे आहेत आणि नंतर मुंड्यामध्ये वाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप मारून घ्यायचा. नंतर आपण कटिंग करणार आहोत मागचा भाग.
त्यासाठी आपण उंची घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. उंची आहे 12.5, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 13.5 होतात. तर अशा प्रकारे मी आडवी रेघ आखून घेतलेली आहे. नंतर मुंढा घ्यायचा आहे 6 इंच. दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. नंतर छातीचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर पुढच्या भागाला घेतलेलं आहे तेवढंच मेजरमेंट आपण इथे घेणार आहोत. फक्त साईडने अर्धा आणि 2 इंच वाढवलेलं आहे ते नाही घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे. मुंड्याचा शेपसुद्धा मारून घ्यायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. आपण बॉटनेकच्या डिझाईनची कटिंग करून घेऊया. तर मागची जेवढी आपल्याला पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर मागच्या गळ्याची पट्टी आहे 2 इंच, त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेते. तर खालून मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्हाला जेवढी गळ्याची पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. रुंदीला घ्यायचं आपल्याला 3 इंच आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आडवी रेघ आखून घ्यायची. दोन इंचावरती अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. वरती गळ्याचा गोल शेप मारून घ्यायचा. खालती तुम्ही इथे कोणताही शेप मारू शकता. तर इथे मी विंडोच्या आकाराचा शेप मारून घेते. शेप मारून झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. आणि या डिझाईनचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तर नक्की बघा. तर कटिंग करायची आहे आपल्याला स्लीव. साठी इथे मी 4 दुप्पट घडी करून घेतलेली आहे. बाही लांबी आहे आपली 9.5. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 10.5. अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे.
रुंदीला घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. छाती आहे 28, 28चा चौथा भाग 7, 7 वरती मार्किंग करून घ्यायची. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला बाह्य घ्यायचं आहे. तर वरून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच आणि रुंदीला घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. घडीच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि बाहीचे शेप मारून घ्यायचे. नंतर घ्यायचा आहे दंडघेर. दंडघेर आहे 8.5, 8.5चा दुसरा भाग 4.25. त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेणार आहोत. तर 5.25. तर इथे मी 5.25 वरती मार्किंग करून घेते. दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट बोटनेक कटिंग करून कंप्लीट केलेला आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तर नक्की बघा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.